दोन आहे. त्यानंतर मोह विद्यालय, आर्य क्रीडा मंडळ, बेडेकर विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल अशा संस्थांच्या मोकळ्या पटांगणांवर ठाणेकर नाट्यरसिक आपली नाटकाची हौस भागू लागले. पुढे 70च्या दशकात माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाणे शहराचा कारभार ठाण्यातील नागरिकांनी शिवसेनेच्या ताब्यात दिला. त्यावेळी जाहीर सभेत बाळासाहेबांनी व्यासपीठावरून विचारलं होतं की ठाणेकरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाण्याचा कायापालट करण्याची संधी आम्हाला दिली आहे, तर सगळ्यात आधी आम्ही ठाण्यासाठी काय करावं? याला उत्तर आलं की ठाण्यातील नाट्यरसिकांसाठी बंदिस्त वातानुकूलित नाट्यगृह उभारावं. स्वतः गर्दी नाट्यरसिक असलेले बाळासाहेब या मागणीकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच 1978 साली ठाण्यात मासुंदा तलावाकाठी नाट्यगृहाची भव्य वास्तू उभी राहिली. मराठी नाटकवाल्यांचे मास्तर फक्त 5 नाटकं लिहून आपलं नाव रंगभूमीच्या इतिहासात अजरामर करणारे राम गणेश गडकरी यांचं नाव या वास्तूला देण्यात आलं. इतकंच नाही, नाटकवाल्यांची त्रिमूर्ती म्हणजे मराठी संगीत रंगभूमीचा पाया रचणारे अण्णासाहेब किर्लोस्कर, आपल्या लढीवाळ गायनानं नाट्य संगीत अमर करणारे बालगंधर्व आणि आपल्या भाषा वैभवानं नाटक कविता विनोद यांचे अलंकार मराठी साहित्याला अर्पण करणारे राम गणेश गडकरी यांची शिल्प नाट्यगृहाच्या दर्शनी भागात बसवण्यात आली. त्यामुळे एका दृष्टिक्षेपात जणू मराठी नाट्यसृष्टीचं दर्शन होऊ लागलं. या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मराठी रंगभूमीवर आपल्या नाटकांनी एकपात्री कार्यक्रमांनी नवचैतन्य आणणारे कलाकार साहित्यिक पु ल देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी गडकरी रंगायतनची वास्तू आणि त्यातील सुविधा पाहून त्यांनी आशियामधील एक सर्वोत्कृष्ट नाट्यगृह असं प्रशस्तीपत्र रंगायतनला दिलं होतं. ठाणे शहरातील रंगकर्मींची यादी फार मोठी आहे. सगळ्यांची नावं नमूद करणं अशक्यप्राय आहे, पण तरीही काही नावांची प्रकर्षानं आठवण काढावी असं त्यांचं कर्तृत्व नक्की आहे. मराठमोळ्या फार्सचे जनक नाटककार श्याम फडके, मामा पेंडसे, संगीत भूषण पंडित राम मराठे, दिग्दर्शक नट अशोक साठे, जादूगार इंद्रजित, शाहीर दामोदर विटावकर, गीतकार जनकवी पी सावळाराम, ठाण्याचे नाट्यभिमानी एकपात्रीकार शशी जोशी, चतुरस्त्र अभिनेते रवी पटवर्धन, सुधीर दळवी, चंदू पारखी, अशोक समेळ, सुहासताई जोशी, उदय सबनीस, प्राध्यापक विजय जोशी, कुमार सोहनी ते अगदी अलीकडच्या काळातील संपदा जोगळेकर, मंगेश देसाई, अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके, भाऊ कदम, संतोष जुवेकर, अभिजित पानसे, विजू माने आदी कलाकार या सगळ्यांची मुलं रुजली आहेत गडकरी रंगायतनच्या रंगमंचावर. गडकरी रंगायतनच्या रंगमंचापासून ते इथल्या आवारातील कट्ट्यापर्यंत इथल्या प्रत्येक जागेशी या सगळ्यांचे ऋणानुबंध जडलेले आहेत. आज ठाणे महानगरपालिका ही वास्तू एका नव्या रंगरूपात नवीन सुविधांसह पुन्हा एकदा जुन्याच दिमाखात कलाकारांना आधार द्यायला आणि प्रेक्षकांना रिझवायला सज्ज होत आहे. मागच्या वर्षी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे निर्देशान्वये या इमारतीवर 2024ला याचं काम आपण सुरू केलं. हा जे साधारणतः 10 महिन्याचा प्रवास होता, यामध्ये बरेचसे उतार चढाव आले, बरेचशी अडीअडचण त्याच्या समोर आपल्याला जावं लागला आणि हळूहळू याच्या सिव्हिल स्ट्रक्चर, इथली आसन व्यवस्था, लाईट सिस्टम, साऊंड सिस्टम याच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खरं तर 47 वर्षांच्या जुळली आहेत अशा लाखो कलाकार आणि रसिकांनी मात्र ह्याच वास्तूला सुयोग्य बनवा अशी गळ शिंदे साहेबांकडे घातली. त्या साहेबांच्या आदेशानं उभी राहिली. ज्या वास्तूत धर्मवीर आनंद दिघेंनी दिलेल्या संस्कारांच्या आठवणी जिवंत आहेत तिच्यासाठी वाटेल ते असं म्हणत शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा दातृत्व दाखवून निधीची कमतरता भासू दिली नाही. तेव्हा कुठे आज हा दिवस आपण पाहतो आहोत. पुनश्च हरिओम. पुन्हा एकदा तो धुपाचा दरवळ प्रेक्षागृहात वातावरण धुंद करेल. पुन्हा एकदा नांदीचे सूर रसिकांना आश्वस्त करतील. पुन्हा एकदा तिसरी घंटा खणखळेल आणि पुन्हा एकदा रंगमंचावरील कलाकारांना रसिक प्रेक्षक टाळ्यांची सलामी देतील. आणि हे सगळं पाहून तो नटेश्वरच म्हणेल, तुम्हा तो शंकर सुखकर हो, तुम्हा तो शंकर सुखकर हो. रसिक हो, आपण सारे या क्षणाचे साक्षीदार होत आहात. तो क्षण आहे पुनश्च हरिओम. आणि म्हणूनच